त्यासाठी मी इथे मीडियम साईजचे 3 बटाटे उकडून घेतले आणि थोडे वाटाणे घेतले. त्याच्यासाठी मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे बारीक चिरून, कढीपत्ता, हिरवी मिरचीची बारीक पेस्ट करून घेतली आहे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडं जिरं, हळद आणि हिंग आपण इथे घेणार आहोत. इथे मी आता एक कढई छान गरम करायला ठेवली गॅसवर. त्यात तेल टाकून घेतले. आपलं तेल छान गरम झालं की आपण त्याच्यात 1 चमचा जिरं टाकून घेणार आहोत. जिरं छान तडतडलं की आपण त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकून घेणार आहोत. आता मी याच्यात हिंग टाकून घेतला आहे. आता आपण त्याच्यात कढीपत्त्याची पाने टाकून घेणार आहोत. कढीपत्त्याची पाने इथे मी टाकून घेतलेली आहे. आता मी याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे. कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. ही सुकी बटाट्याची भाजी खूप छान लागते. वाटाणे बटाट्याची नक्की ट्राय करून बघा. कांदा आपला छान सॉफ्ट झाला आहे. आता मी त्यात हिरवे वाटाणे घातले आहे. वाटाणे देखील छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता वाटाणे देखील आपले छान परतून झाले. आता आपण त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि अद्रकचे छान मी असे क्रश करून घेतलेले आहे, ते टाकून घेणार आहोत. 1 चमचा हळद. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. हळद आणि सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. तुम्ही बघू शकता आपला मसाला छान तयार झाला आहे भाजीचा. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. याच्यामध्ये मी मॅगी मसाला देखील टाकून घेते आहे. मॅगी मसाल्याने आपल्या भाजीला छान चव येते. मी इथे अर्धा चमचा मॅगी मसाला टाकून घेतला आहे. आपण आता हा मॅगी मसाला देखील त्याच्यात छान मिक्स करून घ्यायचा आहे. वाव, तुम्ही बघू शकता मसाला किती छान दिसतोय. त्याच्यातच आता आपण उकडवून बारीक चिरून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. आता एक वाफ काढून झाकण ठेवून आपण आता त्याची एक वाफ काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झाली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट अशी छान भाजी तयार होते. अशा प्रकारे आपली छान भाजी तयार झाली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता मी त्याच्यावर छान भरपूर अशी कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेणार आहे.